जालना पेपरफुटी प्रकरणावर संभाजी ब्रिगेड आक्रमक 9 ऑगस्टपर्यंत सरकारला अल्टिमेटम। देशातील कथित पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोमवारी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। यावेळी राज्य सरकारला 9 ऑगस्टपर्यंत दोषींवर कठोर कारवाई करण्याचा अल्टिमेटम देण्यात आलाय। पेपरफुटी प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई झाली पाहिजे। गोरगरीब शेतकरी व मजूर कुटुंबे मोठ्या कष्टाने मुलांना शिक्षण देतात, मात्र पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला जातो। या प्रकरणामुळे देशभरातील अनेक विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करत सरकारवर त्यांनी टीका केली। केवळ एका व्यक्तीच्या राजीनाम्याने प्रकरण संपत नाही, या घोटाळ्यातील सर्व दोषींना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। तसेच राज्यभरातील विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षार्थ्यांच्या न्यायासाठी संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरल्याचे त्यांनी सांगितले। येत्या 9 ऑगस्टपर्यंत सरकारने ठोस कारवाई नाही केली तर मंत्रालयात घुसून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय। तसेच शिक्षकांसाठी सुरू असलेली टीईटी परीक्षा तात्काळ रद्द करावी आणि ज्या पद्धतीने शिक्षकांच्या परीक्षा घेतल्या जातात त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी, तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांच्याही परीक्षा घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली। हरी बोराडे, झेंडा 24 तास, जालना। शासनाला आमचं संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेड काय आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे। संभाजी ब्रिगेडचा हा जो दणका आहे शासनाला आम्ही आमच्या पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यामध्ये किंवा म्हणजे तालुक्यात ठिकाणी कलेक्टर ऑफिस तहसीलला, त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिस जिल्ह्यात ठिकाणी कलेक्टर ऑफिसला आम्ही काही निवेदन देत आहेत की जे जंतर मंतरवर झालेले जे गुन्हे आहेत ते विद्यार्थ्यांचे गुन्हे जर शासनाने जर याची दखल नाही घेतली तर येत्या 9 तारखेला आम्ही आमच्या पद्धतीनं संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं आम्ही आंदोलन करू असा आमचे अध्यक्ष मनोज आखरे, प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे यांचा इशारा आहे। आणि यानंतर आमचे ज्या मागण्या आहेत, टीईटी परीक्षा असेल, शिक्षकावर 25-25 वर्षे शिक्षकांनी त्यांचे आयुष्य त्या ड्युटीमध्ये घातले आणि शासनाचं हे धोरण जे आहे की शिक्षकाची जी टीईटी परीक्षा त्यांना जी लादलेली आहे ती कायमस्वरूपी रद्द व्हावी। ऑनलाईन परीक्षा कायमस्वरूपी रद्द झाल्या पाहिजे। त्याच्यानंतर एमपीएससीचे पेपर फुटी प्रकरण जे आहे ते पेपर फुटी प्रकरणही कायमस्वरूपी रद्द झाले पाहिजे। येत्या काळामध्ये जर ते असं रद्द जर झाले नाही तर 9 तारखेला शासनाला संभाजी ब्रिगेडचा अख्ख्या महाराष्ट्रभर इशारा राहील। आज धरणे आंदोलन आमचे टोटल महाराष्ट्रभर एकाच टायमाला वन टाइम 10:30च्या नंतर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सोबतच चालू आहे। 9 तारखेला आमचं जे काय असेल, आज जर त्यांनी आमच्या म्हणजे निवेदनाची दखल जर नाही घेतली तर 9 तारखेला आम्ही आमच्या संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलला परत रस्त्यावरची कोणती लढाई असेल ती त्या टायमाला तुम्हाला बोलून सांगूया। मी जिल्हा अध्यक्ष कैलास खांडेवराड, संभाजी ब्रिगेड, जालना।